डोळे एवढे 4 घटक बघायचे आपण. आता मी पण त्याला सांगितल्याप्रमाणे जे मी सांगतो कान नाक कान डोळे नाक कान डोळे ते रामराज्य कसं असेल, त्याची सुरुवात कुठून होणार असेल आणि ते कशा प्रकारे असेल त्या संदर्भाची माहिती आज आम्हाला बापूंनी तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी पाठवले आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास म्हणजे काय आणि ग्रामविकास करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यकता आहेत की शेतकरी आपला गरीब शेतकरी काय आहे तो हा सदुर आहे जो बापूंनी कशासाठी या पृथ्वीवर जाणून आलेले त्यांनी या जन्मासाठी घेतले. त्या संदर्भात आपल्याला बापूंची एक सविता म्हणजे 20 मार्च पासून किंवा सद्गुरू म्हणजे कसा असावा की गळ्यात रुद्राक्षाच्या माळा नाहीये, गंध लावलेला नाहीये, टिळा लावलेला नाहीये आणि मग असा कसा सद्गुरू असू शकतो. तर सद्गुरू असा सुद्धा असू शकतो आणि तो काय करू शकतो आता तुम्हाला हे सगळं समजणार आहे. तर मला शिकवणार आहे किंवा आपण त्यांच्याकडनं शिकायचं आहे. तर ते करण्यासाठी आपण सतत राम राम म्हटलं पाहिजे. वाल्मिकी ऋषींना जसं नारद बापूंचं पूर्ण नाव आहे अनिरुद्ध भैरवधर जोशी. बापू आपल्यासारखेच आहेत, 2 पाय 2 हात असतो ना तेव्हा त्याला समजतं काय चुकलेलं आणि काय बरोबर आहे. तर बापू स्वतः डॉक्टर आहेत आणि MD म्हणजे काय तो मनाचा डॉक्टर. तर बापू आपले शारीरिक रोग सुद्धा बरे करतात आणि मनाचे रोग सुद्धा बरे करतात. असा हा मनाचा डॉक्टर असणारे बापू संधिवाताचे स्पेशालिस्ट आहेत. आणि बापू स्वतः खूप वर्ष बापू डॉक्टरचा व्यवसाय करत होते आणि केवळ पैसे मिळवणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर पीडित रुग्णांची सेवा करणे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने औषधोपचार देणे याच्यासाठी अजूनही ते आपला म्हणजे आपल्या केंद्राचा बापूंचा हा पहिल्यापासून हाच व्ह्यू आहे, त्यांचा धर्म आहे की जी शासकीय यंत्रणा आपल्यासाठी राबत असते त्या शासकीय यंत्रणेला आमचं नेहमी सहकार्यच राहील. तेव्हा तुम्हाला मी 108% गॅरंटी देतो. म्हणजे बापूंनी गॅरंटी दिली की तुमच्या शेतीचं उत्पादन आहे ना अनेक पटीने वाढणार. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दत्तगुरूंकडनं मच्छिंद्रनाथांनी अनुग्रह घेतला, आशीर्वाद घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथ कुठे गेले होते माहिती का तपश्चर्येला? सप्तशृंगी गडावर गेले होते की जी महिषासुर मर्दिनीचा आहे. तिथे त्यांनी अनुष्ठान केलं आणि मच्छिंद्रनाथांनी आईला साकडं घातलं की आता मी जे कार्य करणार आहे ते इथून पुढचे 8 नाथ जे कार्य करतील त्याला तो आशीर्वाद देईल. ते म्हणले होते की जय जयाची मूळपीठ वाचनी पुंडलिकाच्या गोंधळा येऊनी भक्तवरदे भवानी उभी असती मायेतून भक्तवरदी भक्तवरदायिनी अशा त्या महिषासुर मर्दिनीला मच्छिंद्रनाथांनी साकडं घातलं. तसंच या माझ्या बाळामुळे तिच्या प्रागट्यामुळे नंतर रावणाचा वध झाला आणि त्याच्यानंतर रामराज्य आलं. भूमीवरती अनसूयानंदन प्रकटले भूमीवरती अनसूयानंदन प्रकटले या भूमीवरती अनसूयानंदन प्रकटले या भूमीवरती पावन करुणी घ्या भाला दत्त राजमाऊली भवसागरिया तारुण्य मेरी अनिरुद्ध माऊली अनिरुद्ध माऊली भवसागरिया तारुण्य मेरी अनिरुद्धी प्रकटले या भूमीवरती प्रकटले या भूमीवरती पावन करुणी भाला दत्त राजमाऊली पावन करुणी भाला दत्त राजमाऊली पावन करुणी राजमाऊली आमची योगी राजमाऊली मला दत्त राजमाऊली पावन करुणी भाला दत्त राजमाऊली आदर्या तारुण अनिरुद्ध
गाऊ कौतुके तू येर विठ्ठला चंद्रभागेला पूर आला, चंद्रभागेला पूर आला पाणी लागलं वडाला चंद्रभागेला पूर आला, चंद्रभागेला पूर आला पूरा गाऊ कौतुके तू येर विठ्ठला. बोला दानदेवा बंग संतला साधुनी देवाला धरले मनगटी बापूला धरले मनगटी सगळे जगदेवी अवधाय धार